म्हणजे मराठीमध्ये पण बस फुटताना दिसणार आहेत आम्हाला, दिसणार गाड्या आहे, फुटताना दिसणार आहेत. सर म्हणलं मैं इस फिल्म में लीड रोल करना चाहता हूँ. माझ्याच आता फिल्म मी 2-2 वर्ष घेऊन निर्माता शोधत होतो. पण ही गोष्ट आणि ही फिल्म खरंच माझ्या नशिबात होती. अण्णांना तुम्ही दाखवली होती की स्क्रिप्ट? याच्या आधी पण तुम्ही अण्णांसोबत खूप मूवीमध्ये काम केलं आणि आत्ताही तुम्ही एका वेगळ्या दिग्दर्शकासोबत काम करताय. काय फरक जाणवतो दोन्हीमध्ये? रील स्टार जेवढे काय आहेत महाराष्ट्रातले, आपल्या भारतातले किंवा मराठी भाषा ज्यांना कळणारे जगभरातली जी काही मंडळी आहेत, त्यांना नक्कीच ही फिल्म आवडेल. फिल्ममध्ये भरपूर वेळा मला म्हणजे रडण्याचे सीन होते आणि मला ते खटकायचे की अरे इतका अडाधड माणूस आणि तो कसं काय रडेल. पण नक्कीच की शरीर एसटीवर काय डिपेंड नाही. तुमचं मन किती हळवं आहे, तुमच्यावर किती अन्याय होतो, तुम्ही किती भोगताय, किती सहताय ह्याच्यावरती ते डिपेंड करतं की आपला सिनेमा डब होऊन इतर राज्यांमध्ये आणि जगभरात जाऊ शकतो. रील स्टार इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहेत आणि ते आज सिनेमे चालवण्यात सुद्धा त्यांचा मोठा हात आहे. नमस्कार, मी किरण निंभोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की बऱ्याच वर्षांनंतर मराठी पिक्चर जे आहेत किंवा मराठी फिल्म आहे त्याला सुगीचे दिवस आलेले आहेत. एक से बढ़कर एक असे मराठी मूवी येताना आपण पाहतोय आणि बऱ्यापैकी आपण पाहतो की राजकारणामध्ये गावगाडा हा शब्द खूप वेळा वापरला जातो. त्या गावगाड्यातले मूवी येताना आपण पाहतोय आणि ते हिट होत आहेत. त्याच्यामध्ये सैराट असेल, फॅन्ड्रे असेल, असे भरपूर नावं आहेत की जे हिट झाले. असाच एक मूवी आला आहे आणि तो सध्या चर्चेत आहे. त्याचं नाव आहे रील स्टार. तर हा रील स्टार आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की पडद्यावरती जर दिसायचं असेल तर मुंबई गाठावं लागायची. परंतु कालांतराने एक रील ही कन्सेप्ट आली, त्याच्यातून रील स्टार तयार झाले आणि घराघरात रील स्टार तयार झाले आणि घराघरामध्ये कलाकार तयार झाले. हा जो रील स्टार मूवी येतोय त्या मूवीचे स्टार भूषण मंजुळे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावर खूप स्वागत. नागराज मंजुळे साहेबांना कोण ओळखत नाही, त्यांचे बंधू. आणि आजपर्यंत मला वाटतं पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट, झुंड आणि नाळ2मध्ये देखील तुम्ही काम केलंय. छोटे मोठे रोल तुम्ही त्याच्यामध्ये केले आणि आज तुम्ही लीड ॲक्टर म्हणून या रील स्टारमध्ये दिसणार आहेत, प्रेक्षकांना दिसणार आहेत. तर बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. एकतर तुम्ही ग्रामीण भागातले, परिस्थिती एकदम नाजूक, त्याच्यामुळे तुमचा प्रवास देखील जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही अमिताभ बच्चनसोबत देखील काम केलेलं आहे आणि नागराजांना ते काय अमिताभ बच्चनपेक्षा कमी नाही आहेत, कारण मराठी माणूस आहे, महाराष्ट्रीयन आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात जर त्यांची तुलना केली तर बच्चन साहेबांची पुढे आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो. खरं तर तुम्ही पोलीस होतात, म्हणजे एकतर सोलापूरसारख्या ग्रामीण भागातून किंवा मराठवाडा जो असेल, मराठवाड्यातली जी काही तरुणाई असते, नोकरी शोधत असते. सोलापूर जरी मराठवाड्यात नसलं तरी तो भाग दुष्काळीच आहे आणि कुठेतरी नोकरीच्या शोधात तरुण भरकडत असतात. आणि तुम्ही जर पोलीस झालात, पोलीस भरती तुम्ही मुंबईमध्ये जॉईन पण केली, हे सगळं सोडून तुम्ही या चित्रपट क्षेत्रात आलात. खूळ तुमच्या डोक्यात बसलंय. प्रवास जाणून घ्यायला आवडेल आधीचा, नंतर आपण रील स्टारवरती येऊयात. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला की आपण सगळे ग्रामीण भागातून आलेलो आहोत. माझं गाव सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातलं जेऊर गाव, रेल्वे स्टेशनचं गाव. आणि आता त्या तालुक्याला आणि गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली ती सैराटनं, अण्णानं, नागराज मंजुळे अण्णांनी, माझ्या बंधूंनी. आणि त्या फिल्मचा छोटासा पार्ट आहे मी, त्याचा पण अभिमान आहे मला. गावाकडे शिक्षण करून काय करायचं, म्हणजे एक नोकऱ्या डोळ्यापुढे ज्या असायच्या, परिस्थिती पण हालाकीची, आणि त्यातून एकतर तुम्ही डी.एड तर तुमच्या डोक्यात असतं नाही, किंवा मग पोलीस भरती. बरोबर. आणि पोलीस भरती मी टी.वाय झाल्यानंतर, BA झाल्यानंतर मी मुंबईत पोलीस भरती झालो, मुंबई रेल्वेला. आणि तिथून जालन्याला जे काही ट्रेनिंग असतं पोलीस खात्याचं, ते ट्रेनिंग माझं जालन्याला होतं. तिथून पासआउट झाल्यानंतर काही एक 5-6 वर्ष मी मुंबईत नोकरी केली आणि 2009ला पिस्तुल्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. बरोबर. मग तो एक प्रवास घरात दुसरा होताच की अण्णांमुळे फिल्म मेकिंगचा. तसं काही अपघातानं वगैरे नाही आलो फिल्म लाईनमध्ये. जे होतं अण्णा करत होते त्यात मी फक्त, मला संधी मिळाली. घरामध्ये पाहत होतो म्हणजे घरात पाहत होतो. पिस्तुल्यामध्ये छोटा रोल केला कॉन्स्टेबलचा. फॅन्ड्रीमध्ये तो विलन आहे मी, ज्याला दगड मारतो. सैराटमध्ये छोटा रोल होता. आर्चीचा
वाड्यातला एक आबा म्हणून ते कॅरेक्टर होतं माझं, जे की शेवटच्या सीनमध्ये आर्ची परशाचं मर्डर केल्यानंतर मी चहा पिताना दिसतो. ह्या सगळ्यामध्ये परत झुंडमध्ये मी छोटा रोल केला आहे, रजियाच्या नवऱ्याचा. फिल्म ओपनिंगला माझा रोल दिसेल. नाळ 2 मध्ये आहे. अनेक सिनेमे केलेत, की जिथं छोटे-मोठे रोल आहेत माझे छोटे-छोटे, की इन्स्पेक्टरचे रोल असतील, कॉन्स्टेबलचे रोल असतील. घरबंधू बिर्याणीमध्ये कॉन्स्टेबल केला. अ, म्हणजे हे सगळी आवड होतीच ॲक्टिंगची आणि आपण पडद्यावर दिसावं. मला तर वाटतं, की कोणाला आवडणार नाही, की आपण स्क्रीनवर दिसतोय, आपण ॲक्टिंग करतोय, आपण डायलॉग बोलतोय, आपण एका त्या प्रोसेसचा भाग आहोत, की ज्याला फिल्म मेकिंग सिनेमा म्हणतात, त्यात आपण आहोत. तर हा जो प्रवास आहे, तर हा मला वाटतंय, की जे काही जर अण्णांनी शॉर्ट फिल्म केली नसती, पिस्तुल्या म्हणजे त्यांनी मास कम्युनिकेशनला ॲडमिशन नसतं घेतलं आणि त्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड नसतं मिळालं किंवा हे सगळं घडलंच नसतं, तर मीही काय अट्टहासानं ह्या क्षेत्रात आलो नसतो. बरोबर. काही प्रयत्न करून पण इकडे येऊ शकलो नसतो. पण हे जे काय होतं त्यातनंच परत एक इच्छा तयार झाली, की अरे आपण कुठेतरी आता ह्या सगळ्या प्रवासात एखादा मुख्य नायकाची भूमिका करावी. ही इच्छा होती आणि ती ह्या अनुषंगानं पूर्ण होते, की आता रील स्टार येतोय. रील स्टारमध्ये मी मुख्य भूमिकेत आहे. बरोबर. रील स्टारकडे आपण येऊयात. परंतु पोलीस झाल्यावर पण नोकरी सोडतं का? अ, म्हणजे खरं तर पोलीस नोकरी आवडते. म्हणजे पोलीस खातं आवडतं, पण मी कॉन्स्टेबल होतो. हं. पहिल्यापासून काहीतरी मोठं ध्येय डोक्यात होतं, काहीतरी करावं. निदान पी-एस-आयचं तरी टार्गेट डोक्यात होतंच. किंवा स्वप्न बघायचो, की आपण इन्स्पेक्टर असावा. म्हणजे बालवयात त्या फिल्म लाईनमध्ये हिरो जे इन्स्पेक्टर असायचे, तर ते पात्र डोक्यात बसलेली. म्हणून इन्स्पेक्टर आपण असावं, कारण की इन्स्पेक्टरला बंदूक असते, रिव्हॉल्वर असते. त्यामुळे ती स्वप्न होतीच. आणि म्हणजे पोलीस खातं कोणी सोडतं का? तर अण्णा पण काही वर्ष म्हणजे काही दिवस पोलीस होते. ट्रेनिंगला 13 दिवस ट्रेनिंग केलं आणि त्यांनी रिझाइन केलं. 2 नंबरचे बंधू आजही माझे पोलीसमध्ये आहेत, शिवाजीनगर हेडक्वार्टरला. आणि मी पण मुंबईत जॉब करत होतो. मी सैराटनंतर रिझाइन दिलं. पण एक आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा आपल्या स्वप्नाचा पाठलाग करताना काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात आणि ते सुटतात पण कधी-कधी तुम्हाला स्वतःहून सोडाव्या लागतात. बरोबर. म्हणजे आवड तुमची या क्षेत्रात होती. तर नक्कीच. आता रील स्टारकडे येण्याच्या आधी हं, हं. रील स्टारचा जो टीझर आहे, हं, तो हं. टीझर पाहिल्याच्या नंतर वाटतं की तो साऊथचाच मूव्ही. काय नक्की कारण त्याच्यामधले जे ॲक्शन असेल हं, हं, हं. किंवा जे काही टीझरमध्ये तुम्ही दाखवलंय, त्याच्यामधून असं वाटतं की अरे हे मराठीच्या पुढचं व्हर्जन आहे. नक्कीच, नक्कीच. कारण की ह्या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत हं. अ, रॉबिन वर्गीस आणि सिमी जोसेफ हे केरळचे आहेत वाटलंच. आणि ह्याचे जे फाईट मास्टर आहेत ते साऊथ इंडियन आहेत. त्यांनी धनुषबरोबर काही फिल्म केल्यात. विजय थलापतीबरोबर त्यांनी केल्या. तसे अनेक सिनेमे त्यांनी साऊथमध्ये फाईट मास्टर म्हणून केलेले आहेत. आणि मराठीमध्ये पण बस फुटताना दिसणार आहेत आम्हाला किंवा गाड्या दिसणार, फुटताना दिसणार दिसणार. आहेत. त्याचं संगीत विनू थॉमस म्हणून जे आहेत, जे अजय देवगणची पहिली दृश्यम आहे, त्याला म्युझिक दिले त्यांनी बॅकग्राऊंड आणि त्याची गाणी केलेली. परत जॅकी जॉन्सन जे फाईट मास्टर आहेत, जे आता तुम्हाला सांगत होतो त्यांचं जॅकी जॉन्सन नाव आहे. बरं. एडिटिंग टिजो नावाच्या केरळच्या एका माणसाने केलं आहे. म्हणजे ही सगळी माणसं तांत्रिकदृष्ट्या खूप पॉवरफुल आणि खूप कुशल आहेत. त्यामुळे हा सिनेमा तुम्हाला ज्या दिसतोय, तर ते ह्याच्यामुळंच की ते साऊथचं जे काही फिल्मचं मेकिंग असतं, फाईट असते, त्यांची शॉट टेकिंग असते, तर ते सगळं तुम्हाला रील स्टारमध्ये बघायला भेटणार आहे. नक्कीच आणि ते आवडेल देखील. बरं संकल्पना कशी सुटली होती ही रील स्टारची? माझा मित्र सुधीर कुलकर्णी त्यानं ही फिल्म लिहिली होती, रिसायकल नावाची. ती योगा डेवरती आधारित होती. बरं. अ, आणि मी म्हणजे हे आता आपण फिल्म मेकिंगमध्ये आहोत, फिल्म क्षेत्रात आहोत. मी हे स्वप्न माझ्या डोक्यात होतं, की आपण एखादा लीड रोल करावा फिल्ममध्ये. त्यासाठी काही स्क्रिप्ट घेऊन मी दिग्दर्शकांना काही प्रोड्युसर लोकांना भेटत होतो, की माझ्यासाठी काय असेल ते सांगा मुख्य भूमिकेत. आणि ह्या सगळ्या प्रवासात सुधीर सोबत होता मित्र म्हणून मी त्याला ह्या गोष्टी शेअर करायचो. माझ्या काही स्क्रिप्ट लिहिलेल्या आहेत 1-2 3 स्क्रिप्ट आहेत माझ्या. पण त्या थोड्या माझ्या दृष्टीने मला वाटायचं की त्याचं बजेट थोडं जास्त आहे. मला वाटायचं की ते ज्या पातळीवर घडावी, तर तिथं त्याचा सगळा कारभार हा जास्त पैसा लागेल. पण एक अशी गोष्ट सुधीरने मला ऐकवली, की अरे ही खूप छोटी गोष्ट आहे, योगा डेवरती आधारित आहे.
आणि ही कमी बजेटमध्ये होऊ शकते. म्हणून त्यानं ती माझ्या कानावर घालून ठेवली होती, की ही अशी-अशी गोष्ट कुठं तुला पिच करता आली तर कर. त्याच्यानंतर मला वाटतं, की 1-2 महिन्यानंतर अ, नाळ 2 या सिनेमाचं शूटिंग चालू होतं माळशेज घाटात जुन्नरजवळ. त्यावेळेस मला माझा मित्र शिव लोखंडे त्याचा फोन आला, की असं-असं केरळची माणसं आहेत, की त्यांनी लॉकडाऊनमध्ये अन्य नावाची एक फिल्म केली होती. हं. आपल्या अतुल कुलकर्णी सरांना घेऊन. बरं. आणि त्या आता त्यांची आणखीन एक इच्छा आहे, की बाबा म्हणजे त्यांना आणखीन एक सिनेमा करायचा आहे मराठीमध्ये. अच्छा. तर ते चांगली स्क्रिप्ट शोधतायत, तर आपण भेटायचं का त्यांना? आणि मग त्या शूटिंगनंतर मग शिव आणि मी भेटायला गेलो. गोरेगावमध्ये त्यांना भेटल्यानंतर एक फक्त आपल्याला अंदाज येतो, की प्रोड्युसर नाही का कितपत पैसे लावू शकतात हा एक प्रथमदर्शनी मला ते जाणवलं. म्हणून मग मी म्हटलं, की अरे ह्यांना काहीतरी असं एक हलकं-फुलकं कमी बजेटचं ऐकावं. म्हणून मी रिसायकल त्यांना ऐकवायला सुरुवात केली. आणि ते ऐकवता-ऐकवता त्यात मग माझ्याकडून झालं, की भानुदास हा रील्स करतो. तो बच्चन साहेबांचा फॅन आहे, डाय फॅन आहे. आणि त्यांच्या गाण्यावर नाही का बाजारमध्ये वस्तू हं. विकताना त्यांच्यासारख्या नकला करून, त्यांच्यासारखा आवाज काढून, त्यांच्या गाण्यावर डान्स करून ग्राहकांना आकर्षित करतो. आणि ते कुठेतरी त्यांना छान वाटलं, की अरे ये एक एक अलग ही तरीके से ये चीज़ें बरं. बेच रहा है. तर त्यांना ते त्यांचं म्हणणं आलं, त्यांना आवडलं. आणि दुसरी अट म्हणजे माझ्या डोक्यात होती. पण मी त्यांना असं काही अट वगैरे असं काही त्यांना सांगितलं. पण मी त्यांना म्हणालो, स्क्रिप्ट ऐकल्यानंतर, की "सर मतलब मैं इस फ़िल्म में लीड रोल करना चाहता हूँ." तो सिमी सर बोले, "अरे क्यों नहीं? हमें तो मज़ा आया आपने जिस तरह से किया और ये आप ही रोल कर सकते हैं, इतना बढ़िया रोल." तर मग ह्याचा प्रवास अशा पद्धतीने झाला आणि पुढे एक 8 ते 10 दिवसात मला कॉल आला, की आपण 2-3 दिवसात कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हार्डली 12-13 दिवसात ह्या सिनेमाचं कॉन्ट्रॅक्ट झालं. क्या बात है! म्हणजे एखादी फिल्म मी म्हणजे माझ्याच आता फिल्म मी 2-2 वर्ष घेऊन निर्माता शोधत होतो. पण ही गोष्ट आणि ही फिल्म खरंच माझ्या नशिबात होती असं मला वाटतं. कारण की मी लीड ॲक्टर आहे. मीच पिच केली आहे. मीच त्यांना स्क्रिप्ट समजावून सांगितली होती. आणि तुरंत एक 10-12 दिवसात तर कॉन्ट्रॅक्ट होणं माझ्यासाठी तिथंच मला वाटलं होतं की अरे ही फिल्म ही लोकं पोहोचवतील. बरोबर. म्हणजे सगळ्याच गोष्टी जोडून आल्या होत्या. जोडून आल्या. पण मला एक गोष्ट तुम्ही आता ज्यावेळेस सांगत होता त्यावेळेस एक खुणवत होती मनातूनच, हं, की तुम्ही स्क्रिप्ट लिहिली, तुम्ही फिरत होते, दाखवत हं. होते स्क्रिप्ट. घरामध्ये दिग्दर्शक असताना तुम्ही बाहेर का फिरत होते? अण्णांना तुम्ही दाखवली होती की स्क्रिप्ट? नाही अण्णांना सुधीरनं एक 6-7 वर्षापूर्वी ऐकवली होती. बरं. आणि त्यानंतर मग भरपूर फिल्म झाल्या. बहुतेक सैराटच्या अगोदर त्यानं ऐकवल्याचं तो मला सांगत होता. त्याच्यानंतर मग हे सहज त्यानं मला सांगितलं होतं. पण असं ह्या स्क्रिप्टला अण्णांनी ऐकलं होतं आणि आपण बघू म्हणाले ते काहीतरी. त्याच्यानंतर मग सुधीर आणखीन अण्णासाठी 2-3 स्क्रिप्ट लिहित होता. तर त्याला वाटलं नव्हतं, ही शक्यता वाटली नव्हती, की आता अण्णा हे अण्णा करू शकतात. आणि एकदा दाखवली. हां. आणि आटपाटला अण्णाकडे आणखीन फिल्मची कामं चालू होती, चालू आहेत. आणि तसा काही म्हणजे अण्णांनी हे मी पिच पण नाही केलं तिथं कधी. आणि अण्णांकडे काही कामं चालू असल्यामुळं मला पण ते म्हणू वाटलं नाही. आणि बाहेर मी जे पद्धतीने पळत होतो, हं. घरी पण म्हणजे आटपाटला पण कामं करतच होतो ॲक्टिंगची. आणि हे ॲक्टिंगसाठीच मी बाहेर जे शोधत होतो, की बाहेरचा निर्माता, बाहेरचा दिग्दर्शक, अण्णांच्याच हाताखाली किंवा अण्णांच्याच बॅनरखाली किंवा अण्णांच्या दिग्दर्शनाखाली मी करत राहण्यापेक्षा बाहेर पण आपण करू शकतो, बाहेरच्या लोकांबरोबर पण आपण काम करू शकतो. हे करणं पण गरजेचं होतं. बरोबर. पण आता तुम्ही आता मूव्ही झालाय. हं, मूव्ही हं. येतोय 17 ऑक्टोबरला मूव्ही येतोय. हं. त्याच्या आधी पण तुम्ही अण्णांसोबत खूप मूव्हीमध्ये हो, काम हो. केलं आणि आत्ताही तुम्ही एका वेगळ्या दिग्दर्शकासोबत काम हं, करताय. हं. काय फरक जाणवतो दोन्हीमध्ये? माणूस म्हणून दोघं सेम आहेत स्वभाव त्यांचा. इतके डाउन टू अर्थ, इतके मवाळ, सेटवरती गडबड गोंधळ नाही, कुणावरती आरडाओरडा नाही. इतके दोघं शांत दिग्दर्शक मी बघितलेत, आहेत माझ्यासोबत आता. पण निश्चितच ह्यांचा हा पहिला प्रयत्न आहे. रॉबिन सरांची पहिली फिल्म आहे ॲज अ दिग्दर्शक म्हणून. बरोबर. आणि अण्णांच्या इतक्या फिल्म झाल्यात. पहिल्यापासून आजपर्यंत त्यांना बघतोय. अ, मोठा असा फरक काही जाणवला नाही कारण की ह्या पूर्ण फिल्मची जबाबदारी माझ्यावर होती. अ, महाराष्ट्रीयन म्हणून किंवा ती केरळची लोकं आहेत. मुंबईमध्ये अंबरनाथ कल्याणच्या त्या एम-आय-डी-सीच्या जवळ हं. आम्ही हे सगळं शूट केलं. अ, आपला मलंगगड जो आहे, त्याच्या पायथ्याशी काही गाव आहेत. त्या गावांमध्ये शूट केलं. मग काही इथली लोकं आहेत, जी की त्यांना आपण मदत करतो, टेक्निशियन वगैरे. तर हे सगळं घडवून आणण्यात आमची जबाबदारी होती. जी काही मराठी मंडळी होती,
तर त्यामुळं एवढं काही असं जाणवलं नाही की बाबा आपण काहीतरी वेगळं करतोय. कारण की आजपर्यंत खूप वर्ष झाली मी प्रोडक्शन, फिल्म मेकिंग ह्यात असल्यामुळं हे काय असं नवीन वाटलं नाही. बरोबर. थोडंसं मागे जाऊयात आपण. ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मूव्ही पाहिले किंवा यात्रा असेल किंवा आणखीन कुठं ते फोटो भेटायचे हिरो हिरोईनचे बरोबर. आणि ते कुठेतरी दरवाजावरती, घरावरती, दरवाजा किंवा भिंतीवरती लावलेले असायचे. आणि जर कुणी एखाद्या मला हिरो बनायचं तर पहिला प्रश्न असायचा, अरे तू दिसायला कसा आहे, तू कसा हिरो बनणार, किंवा एखादी मुलगी असेल, कारण कन्सेप्ट ही होती की हिरो आणि हिरोईन हे दिसायला सुंदरच पाहिजे. बरोबर आहे. कारण आजपर्यंतचे हिरो आहेत. हो, पण हो. तुम्ही म्हणा किंवा अण्णांनी म्हणा ही कन्सेप्ट पूर्ण बदलून टाकली आणि गावगाड्यातल्या तरुणांना तरुणींना संधी दिली. असं आहे का आता की हिरो असेल किंवा हिरोईन असेल ही दिसायला सुंदरच पाहिजे? हो. म्हणजे ही प्रथा अण्णांनी सुरू केली म्हणता येईल, की नॉन ॲक्टर घेऊन आपल्यासारखे जे काही सामान्य लोक आहेत, जी काळी-सावळी लोकं आहेत दिसायला, नाकी-डोळी तितकी सुबक नाहीत, पण जी जिवंत पात्र वाटतात एखाद्या कथेतली. आणि का नाही? कारण की कथेमध्ये सगळीच लोकं गोरी नसतात. बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या कलर टोनची प्रत्येक कथेमधला हिरो हा गोरा आणि राजकुमारासारखा दिसायलाच असावा असा काही अट्टाच नाही. कारण की ज्या त्या कथेतली जी ती माणसं आहेत, तर ती पहिल्यांदा पडद्यावर आणली ती अण्णांनी. म्हणजे जसा पिस्तुले असेल, जब्या असेल, आर्ची असेल, तर ही लोकं आहेत तर ती त्यामुळे लोकांना भावलं. आणि हे म्हणजे पहिलं पाऊल म्हणता येईल किंवा पहिलं धाडस हे अण्णांचं आहे. अण्णांनी बरोबर. केलंय आणि त्याच धाडसातनं मी सुद्धा हिरो झालोय. तर तेच कुठेतरी त्या सगळ्या थिंकिंगमध्ये ते बीज आहे आणि त्यामुळेच लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं. म्हणजे प्रोड्युसरनी तरी निदान मला संधी दिली, दिग्दर्शकांना संधी दिली, की आटपाटच्या बाहेर एका अमेरिकेच्या प्रोडक्शनमध्ये माझ्यासारखा असाच तब्येतीने अडदांड असणारा काळा-सावळा माणूस जर हिरो म्हणून त्यांनी स्वीकारले, तर निश्चितच तुमच्या सगळ्यांना प्रेक्षकांना पण आवडेल. बरोबर. शेवटी कला महत्वाची आहे. कला महत्त्वाची आहे. कारण तो काळ गेला आता. म्हणजे अण्णांनी जी सुरुवात केली ते खूप मोठं धाडस होतं. कारण त्यावेळेस किती नाही म्हटलं तरी पैशात सोंग आणता येत नाही. एवढा खर्च करायचा आणि या बरोबर, सगळ्या बरोबर. गोष्टी आणि त्याच्यामध्ये गावाकडचे आपल्या गावगाड्यातली तरुणांना संधी द्यायची खूप मोठं धाडस होतं आणि त्यांनी ते केलं आणि ते तेव्हा यशस्वी ठरले त्याच्यामध्ये. होय, होय, होय. नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता ज्यावेळेस तुम्ही रील स्टार घेऊन येत आहे, काय वाटतं की हे जे रील स्टार तरुण आहे सगळे सगळे. तरुण वर्ग, कारण एका मोठ्या पडद्याची जागा कुठेतरी या रील स्टार लोकांनी पण घेतली, बरोबर. आणि आमच्याकडेच वास्तव कट्ट्यावरती पॉडकास्टला ज्यावेळेस लोक येत असतात त्याच्यामध्ये एक गार्गीताई फुले आल्या होत्या. हो, हो. त्या बोलल्या होत्या कारण त्या खूप त्या रील्स किंवा त्यांचं ते स्टेटमेंट व्हायरल झालं होतं की रील स्टार हा चांगला अभिनेता होऊ शकत नाही. आणि आज तुम्ही तर रील स्टारवरती मूवी आणताय. तुमचं मत काय? नाही, मला वाटतं की जी काही माध्यमं, गॅजेट्स ज्या ज्या काळात येतील त्यांचा उपयोग, दुरुपयोग ह्या दोन्ही बाजू आल्याच. आणि त्यातून चांगल्या गोष्टी जशा घडतात तशा काही वाईट, काही कमी दर्जाच्या ह्या निश्चितच घडणार हे आपण गृहीत धरलं पाहिजे. बरोबर. मोबाईलचा कॅमेराचा उपयोग हा ज्याच्या त्याच्या थिंकिंगवरती अवलंबून आहे. कारण की आज सुलभ शौचालय चालवणारा जो माणूस आहे त्याच्यापासून ते मोठ्या बिलियनियर लोकांपर्यंत ह्या सगळ्या लोकांच्या हातात मोबाईल ही गोष्ट आहे. आणि ज्यानं त्यानं त्याचं वापर करणं त्याच्या नैतिकतेचा भाग आहे. बरोबर. आपण किती स्टेटमेंट केली तरी हे थांबणार नाही किंवा आपण त्यांना कितीही प्रोत्साहन दिलं तर ते वाढणार पण नाही. आणि बॅलन्स हा प्रत्येक काळात असतो. हां, पण हे निश्चित आहे की मोबाईल हातात आल्यापासून जे ॲक्टर, ॲक्ट्रेस तुम्हाला कधीतरी पोस्टरवर किंवा आठवड्यातून एकदा दोनदा टीव्हीवर दिसायचे, ते आता तुम्हाला मोबाईलमुळं 24 तास तुम्हाला अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला एखादी हिरोईन बघू वाटली तर तुम्ही पटकन क्लिक केलं की ती तुम्हाला दिसते. तर इतकं सहज उपलब्ध झालं सगळंच. म्हणजे पापाराजी जो प्रकार आहे किंवा आपण बघतो की आता सकाळी हिरो हिरोईन जिमला जाण्यापासून ते रात्री दारूच्या पार्ट्या करून घरी जाईपर्यंत आपण त्यांना फॉलो करतोय, आपण त्यांना पाहू शकतोय. तर ती जी एक नवखेपणाची जी आस लागून राहायची की बाबा 1 वर्षानंतर आता सिनेमा येतोय अशा-अशा, अमक्या-अमक्या आपल्या आवडत्या हिरोचा. बरोबर.
तर ती उत्सुकता असायची त्या हिरोनी आता कितपर्यंत वजन वाढवलंय किंवा कसा दिसतोय, किती तब्येत केली. आता काही लांबचं नाही, पण आता काही वर्षांपूर्वीचं उदाहरण बघितलं आपण तर सलमान खाननी अचानक बॉडी बिल्डिंग सुरू केलं होतं आणि आपण बघतोय की प्यार किया तो डरना क्यामध्ये पहिल्यांदा तो शर्टलेस आपल्याला दिसला. बरोबर. तिथून पुढे मग ते मला पण उत्सुकता होती की अरे नेक्स्ट 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 फिल्ममध्ये कशी बॉडी बिल्डिंग होत गेली. तर आता आता ती उत्सुकता कोणाच्या बाबतीत राहिली का, तर ती नाही राहिली. आणि थिएटरला ज्यावेळेस आपण आता जाऊन बघतोय तर त्या इतक्या तांत्रिक गोष्टी, इतक्या खर्चिक सिनेमे आहेत, तर त्यांना आपण हजेरी लावतोय. म्हणजे आज तुम्ही साऊथच्या फिल्म बघत असाल, बाहुबलीपासून जे प्रकरण सुरू झालंय आणि आणखीन आपण कंटेंट बेस भारतातला सगळ्यात सुंदर कंटेंट मराठी सिनेमात आहे हे आपण कठोर म्हणणार आहोत. म्हणजे एक धाडसाचं पाऊल टाकलं पाहिजे की मोठ्या बजेटच्या तांत्रिकदृष्ट्या पॉवरफुल फिल्म करणं गरजेचं आहे. बरोबर. ज्यावेळेस ऑडिशन होतं, ऑडिशनमधून सिलेक्शन होतं, तुमचं कधी अण्णांसोबत जेवढे मूव्ही केले त्याच्यामध्ये कधी ऑडिशन झालं का अण्णांनी आपलं मागच्या हाताने घेतलं? मला तरी आठवत नाही असं की माझं ऑडिशन कधी झालं, अण्णांनी ऑडिशन करायला लावलंय किंवा घेतलंय. मी ऑडिशन घेत असतानाच मला बघितलं गार्गीनं फॅन्ट्रीमध्ये. एक 1-2 महिने आम्ही ऑडिशन घेत होतो त्या रोलसाठी. आणि ते करता करता इतका मी माझी प्रॅक्टिस झाली होती डायलॉगची आणि त्या सगळ्या ॲक्शनची, हातवारी करणं हे ते. आणि त्या रोलला मग गार्गीनं रिकमेंड केलं की भूषण चांगलं करतो, तो भूषणच करेल. बरं, झाली सुरुवात. असं कधी वाटलं होतं की आपण एखाद्या मूवीमध्ये लीड रोल करू म्हणून? वाटलं नव्हतं, पण प्रयत्न नक्कीच करणार होतो. प्रयत्न चालूच होते, लोकांना भेटणं सुरूच होतं. दिग्दर्शक म्हणून पण नाही का, लेखक दिग्दर्शक म्हणून पण मी फिरत होतो ह्या मागच्या 4-5 वर्षात. आणि ह्या सगळ्यातनं अनेक पातळीवर आपण ज्यावेळेस पळतो, पण एक आहे की प्रयत्न करत राहणं आणि त्यातनं कुठलं तरी सुरू होतंच. नक्कीच तुमचं असं नाही की बाबा तुम्ही प्रयत्न केला आणि तो वाया गेलाय. पण मी पळत होतो, ह्या दोन्ही गोष्टींसाठी पळत होतो. त्यातनं मी मुख्य भूमिका करावी आणि आपण करू शकतोय हे तर निश्चित डोक्यात होतं आणि केली आज. काय नक्की रील स्टारची काय कन्सेप्ट आहे, आपण थोडक्यात सांगू शकतो? हां, म्हणजे मी गोष्ट तुम्हाला सांगून त्यातली मजा नाही घालवणार. हां, तेच. पण जी काही एका सामान्य फेरीवाल्याची गोष्ट आहे ती, हॉकर भानुदास जो आहे. आणि एक छोट्या ताकदीचा माणूस, छोट्या निकृष्ट दर्जाचा माणूस आणि एक बटरफ्लाय इफेक्ट ज्याला आपण म्हणतो. एक छोटी गोष्ट घडते आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट त्याच्या जीवनावर आणि इतरांच्या पण जीवनावर घडतो. आणि अशी एक ट्विस्टेड गोष्ट आहे. तुम्हाला मजा येईल नक्कीच. नक्कीच. कारण टीजर जो पाहिला त्याच्यावरून तर हे कळतं की ही शहरामधल्या काचेच्या बिल्डिंग मधली गोष्ट नाही, ही माळावरचीच गोष्ट. माळावरची आणि निमशहरी अशी गोष्ट आहे. नक्कीच ते आवडेल. प्रसाद ओक देखील आहेत याच्यामध्ये, टीजर मध्ये दिसत आहेत. हो. काय त्यांच्याबरोबर काम करताना कसा अनुभव? खूप भारी. म्हणजे ज्या पद्धतीने आता प्रसाद दादांना आपण महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये रोजच बघतोय, त्यांचं हसणं सतत आपल्या कानी असतं. त्यांनी धर्मवीरमध्ये जे काही रोल केला, दोन्ही पार्टमध्ये आहेत. त्यांचं परत चंद्रमुखी आपण बघितली. म्हणजे एक दिग्दर्शक कलाकार म्हणून नॅशनल अवॉर्ड पण त्यांना फिल्मसाठी आहे. इतके सुंदर आणि इतके जास्त सतत कामात असणारा माणूस, सतत सिनेमे करतायत, वेगवेगळे सिनेमे त्यांचे येत आहेत, शूटिंग चालू आहेत. भरपूर शिकायला मिळालं गप्पा-टप्पांमधून त्यांच्या. की आणि हे पण की माणूस मोठा का असतो, तर ते त्याच्यासोबत राहिल्यावर कळतं की ते आपल्या सहकलाकाराला इतक्या सहजपणे आपलंसं करून घेतात. वेळप्रसंगी सल्ले पण आपल्याला मिळतात त्यांचे. आपण काही गोष्टी विचारल्या, घाबरत का होईना, पण आपण विचारतो. पण विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिल्यानंतर कळतं की अरे हां, आपण विचारायला कमी नाही केलं पाहिजे, कारण की त्यांची अनुभवाची शिदोरी मोठी आहे आणि त्यातून आपल्याला काही मिळवता आलं तर आपण नशिबवान होतो. तसंच मी खूप नशिबवान आहे की प्रसाद दादांकडून पण शिकायला मिळालं. खूप साऱ्या गप्पा-टप्पा सेटवर आमच्या व्हायच्या. फिल्ममध्ये मिलिंद शिंदे हे आहेत, ते पण तेवढेच दिग्गज कलाकार मराठीतले आहेत. आपण त्यांना खूप वर्षापासून स्क्रीनवर बघत आलोय. नटरंगमधला त्यांचा रोल असेल, इतर त्यांच्या फिल्ममधल्या, आणि त्यांची एक जी युनिक स्टाईल आहे डायलॉग डिलिव्हरीची, ती पण खूप मजेशीर आहे. अनंत महादेवन होते फिल्ममध्ये आहेत. विजय पाटकर आहेत. अशी भरपूर मंडळी जी की आपण नाटकातून, सिनेमातून बघतो मराठी इंडस्ट्रीत. तर अशा सगळ्या लोकांबरोबर काम करता आलं आणि शिकता आलं, मैत्री झाली. आणि ज्या लोकांना आपण आजपर्यंत स्क्रीनवर बघत होतो, त्या लोकांबरोबर गप्पा-टप्पा मारून
कळालं की अरे ही पण सामान्य माणसं आहेत, आपल्यासारखीच सामान्य म्हणजे जगण्यातली लोकं आहेत. आणि अ, मराठी इंडस्ट्रीतली म्हणजे जमेची बाजू म्हणजे अ, लवकर आपलेसं करून घेणारी सगळी मंडळी आहेत. बरोबर. हं. तुम्ही रील स्टार साकारताय. अर्थात साकारलाय 17 तारखेला तो येतोय. आणि एका बाजूला सिनेसृष्टीतले कलाकारच रील स्टारवरती बोलतात, हं. टिप्पणी करतात. काय वाटतं आज तुम्ही त्याच रील स्टारला घेऊन मूव्ही तयार केलाय. रील स्टार डोक्यावर घेतील? नक्कीच, नक्कीच. म्हणजे रील स्टार जेवढे काही आहेत महाराष्ट्रातले, आपल्या भारतातले किंवा मराठी भाषा ज्यांना कळणारे जगभरातली जी काही मंडळी आहेत, त्यांना नक्कीच ही फिल्म आवडेल. आणि टीका-टिप्पणीचा भाग तर हा निश्चितच असतो. तुम्ही जे काही करताय तर त्याला त्याचा लेखाजोखा होणारच आहे. कोणीतरी चांगलं म्हणणार आहे, कोणीतरी वाईट म्हणणार आहे. बरोबर. आणि त्याच्यावरती फिल्म होते. ह्याच्यासारखा मोठा आनंद त्यांना पण नाही आणि मला पण नाही. म्हणजे जे काही रील स्टार आहेत. तर ह्या जी काही साधी गोष्ट आहे, पण ती खूप मोठे इम्पॅक्ट पाडणार आहे सगळ्यांच्या जीवनावर. रील्स आपण बघतोय, की इतकं सतत रील्स आपण Facebookला पण येतायत, Instaला येतायत. लोकं शेअर करतायत मोठ्या प्रमाणावर. कुटुंबात आपण बघतोय, की विरंगुळ्याचं माध्यम पण ते झालंय. उठसूट लोकं रील्स बनवत आहेत. तर आत्ताचा माहीत नाही, की खूप मोठा काळ गेल्यानंतर हे वाईट आहे का चांगलं हे कळणार आहे. आपण आता निश्चित सांगू शकत नाही, की बाबा ह्याच्यामुळे ह्याच्यावर इम्पॅक्ट झालाय किंवा त्या गोष्टीमुळं कोणाचं भलं झालंय किंवा वाईट झालंय. पण जे आहे तर त्याच्यावरती भाष्य करणारी फिल्म म्हणजे रील स्टार. नक्कीच. आणि याला रील स्टार मला तरी वाटतं, की हे डोक्यावर घेतील. परत ज्यावेळेस टीजर पाहतोय, हं, हं. मला त्या मूव्हीतला क्रस काय हे जाणून घ्यायचं नाही. का तर तो पाहायचा आहे आणि तो बरोबर. प्रेक्षकांनाही पाहायचा आहे. त्यातला सस्पेन्स घालवायचा नाही. परंतु बरोबर. तो मूव्ही करत असताना त्याच्यामध्ये जे दृश्य दिसतायत, हं, ते हं. दृश्य आणि तुमचं बालपण किंवा बालपणापासून आत्तापर्यंत जगलेलं त्यातलं काय आठवत होतं तुम्हाला मूव्ही शूट करत असताना? नक्कीच, नक्कीच. कारण की हे जे पात्र आहे भानुदास फिल्ममध्ये, रील स्टारमध्ये, त्याचं जे कुटुंब आहे किंवा त्याचं जे कॅरेक्टर लिहिलं गेलं तर ही अशी असंख्य लोकं आजूबाजूला अ, बघितलेली आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हातावर पोट असणारं. म्हणजे रोज काम करून डेली बेसिसवर जे काही मिळेल त्याच्यावरती जगणं किंवा आठवड्याला पगार मिळणारे मजूर, हे सगळे लोकं आजूबाजूला बघितली आहेत. आणि हे काय असं काही वेगळं पात्र नाही आहे. त्यामुळे हे पात्र वठवताना पण आणि हे जवळचं पात्र आहे. आणि अशा एका माणसाचा जो की समाजातल्या अनेक लोकांचं प्रतिनिधित्व करतोय हा भानुदास. तो रोल मला करता आला. ह्याचा तर मनस्वी खूप आनंद आहे. बरोबर. आपण बऱ्याच वेळा पाहतो एखादं कॅरेक्टर हं, करायचं असेल तर त्या हिरोला त्या कॅरेक्टरनुसार बदल करावे लागतात. हं, त्याची बोलीभाषा असेल किंवा राहणीमान असेल, हावभाव असतील. हं. तसं तुम्हाला काही करावं लागले बदल? नक्कीच, नक्कीच. फिल्ममध्ये भरपूर वेळा मला म्हणजे रडण्याचे सीन होते. हं. आणि मला ते खटकायचे, की अरे इतका अडाधड माणूस आणि तो कसं काय रडेल? पण नक्कीच की शरीर यष्टीवर काही डिपेंड नाही. तुमचं मन किती हळवं आहे, तुमच्यावर किती अन्याय होतो, तुम्ही किती भोगताय, किती सहताय ह्याच्यावरती ते डिपेंड करतं. आणि हे नक्कीच आहे, की जे काही पैशानं बलाढ्य धनदांडगी लोकं आहेत, तर ते नक्कीच तुमच्यावर अन्याय करताना त्यांची आणि तुमची शरीरयष्टी ह्याला काही फरक पडत नाही. मग ते मला दिग्दर्शक सांगायचे, की "नहीं, नहीं, ऐसा नहीं है. वो जिस परिस्थिति से गुज़र रहा है, तो वो टूटा हुआ है, वो अंदर से रो रहा है, तो ये होगा ही. मतलब अकेला बैठेगा तो रोएगा." तो मला पण ते जस्टिफाईड होत गेलं, की अरे नाही करून तरी बघूयात. म्हणजे कधी-कधी आपल्याला जे वाटतं, तर तेच बरोबर असतं असं नाही. अनेक बरोबर. लोकं त्याच्यावरती काम करतायत. अ, लेखक आहे, दिग्दर्शक आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त अनुभव असणारी माणसं होती फिल्ममध्ये आणि त्यांनी सांगताना मला हे ॲक्सेप्टेबल झालं म्हणजे काय सॉरी जीभच पळाली. ते मला मान्य झालं. बघा. तुम्ही ज्यावेळेस शूट चालू होतं, हं, एकतर दिग्दर्शक तुमचे केरळचे, आपण ग्रामीण भागातले. हं. ते एकतर इंग्लिशशिवाय बोलत नाहीत. बरोबर. कसं कम्युनिकेशन होत होतं? काय अडचणी येत हे होत्या? हां, तेच की मुळात पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवल्यापासून, त्यांना ऐकवण्यापासून, त्यांना समजावून सांगण्यापासून ह्या सगळा वेगळाच कारभार होता माझा. त्यांना ते पटलं. तुम्हाला जसं सांगितलं, की ते खूप लवकर त्याचं कॉन्ट्रॅक्ट झालं आणि फिल्म सुरू झाली. ज्यावेळेस सुधीरने ही स्क्रिप्ट लिहिली ती आम्ही मल्याळममध्ये ट्रान्सलेट करून घेतली. बरं. आणि जे काही आमचे नंदू आचरेकर असोसिएट दिग्दर्शक आहेत आणि रोहित कुलकर्णी तो तो सहाय्यक दिग्दर्शक आहे. ह्या दोघांचं इंग्लिश चांगलं आणि त्यांना इंग्लिशमध्ये त्या समजून सांगायचे. पण निश्चितच की एक मल्याळम ती लोकं आपण मराठी काही गमती झाल्या, काही अडचणी पण आल्या एकमेकांना समजावून घेण्यात, म्हणजे आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात.
थोडंफार इंग्लिश माझं त्यांच्यामुळे चांगलं झालं, की बोलता आलं किंवा टाइप करण्यापुरतं तरी जमायला लागले. तर ह्या गोष्टी आहेतच. नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ज्यावेळेस तुमचे पोस्टर पाहतोय, हं. टीजर पाहतोय, त्याच्यामधून एक मराठी मूव्ही कुठेतरी एक वेगळ्या दर्जाला नेऊन ठेवलाय, असं वाटतंय आणि मराठीला आत्ता सुगीचे दिवस आले असं मी जसं म्हटलो हो, सुरुवातीला. हो. तुम्हाला वाटतं खरंच मराठी मूव्हीला सुगीचे दिवस आले? हो, नक्कीच. म्हणजे कंटेंट जर बघितला तर तो नेहमीच आपला बेस्ट होता मराठी इंडस्ट्रीचा इतर राज्यातल्या तुलनेत, फिल्मच्या तुलनेत. आणि आत्ता सुगीचे दिवस नक्कीच आहेत. आणि अशा सुगीच्या दिवसात रिलीज येतो तर हे आणखीनच आशादायी वातावरण आहे. नक्कीच. आणि बऱ्याच वेळा असं पाहिलं जातं की मराठी मूव्हीला स्क्रीन मिळत नाहीत. हं, हं. बदललंय चित्र का आहे तसंच आहे? हां, थोड्याफार प्रमाणात बदलले. पण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय, तर माझं ते मला वाटतं असं, की बाबा तुमच्या फिल्ममध्ये दम असेल, तुम्ही तुमची फिल्म तितकी सगळ्याच पातळींवर जर ती बेस्ट असेल, बजेट पण त्याचं चांगलं असेल, व्ही-एफ-एक्स त्याच्या काही सगळ्या गोष्टी असतील, संकलन, दिग्दर्शन, लेखन, त्यातले कलाकार, लोकेशन्स हे सगळं उच्च दर्जाचं असेल, तर तुम्हाला कोणी अडवणार नाही, की तुम्ही प्राईम टाईममध्येच तुमचा सिनेमा लागतोय का तुमचा लागतच नाही किंवा तुमच्यावर अन्याय होतो. ह्या नंतरच्या गोष्टी. तुमच्या फिल्ममध्ये जर दम असेल, तर प्रेक्षक तुम्हाला नक्कीच डोक्यावर घेईल. बरोबर. साऊथचे मूव्ही आपण पाहतो की हं, हं. डब होतात हिंदीमध्ये, जगभर पाहिले जातात. बरोबर. असं काय वाटतं मराठीमध्ये असं होऊ शकतं? किंवा आपला जो रील स्टार आहे, हं, हं. त्याचे काही चान्सेस आहेत? निश्चितच. कारण की एक कुठेतरी ह्याची नांदी होऊ शकते ह्या गोष्टीची, की आपला सिनेमा डब होऊन इतर राज्यांमध्ये आणि जगभरात जाऊ शकतो. कारण की ही लोकं केरळची आहेत. म्हणजे एक तर गोष्ट होपफुल अशी वाटते किंवा एक आस निर्माण झाली, की ती निदान मल्याळममध्ये तरी डब होईल आणि प्रोड्युसर जे आहेत ते अमेरिकेतले आहेत. तर कदाचित अ, एक त्यांची पहिली फिल्म प्रोड्युसरची पण, दिग्दर्शकाची पण. तर ह्यात निश्चित शक्यता आहे, की ह्यात असं काहीतरी तुम्ही बोलताय तसं होऊ शकतंय. नक्कीच आणि हो अशी अपेक्षा आहे. थँक कारण मराठीने अजून किती दिवस महाराष्ट्रातच थांबायचं? खरंय, खरंय. आपण मराठीचा डंका पिटतो, मराठी दिल्लीच्या तख्तावर जाऊन आली, परंतु मराठी मूव्ही पण दिल्लीपर्यंत गेले पाहिजेत आणि खाली कन्याकुमारीपर्यंत पण गेले पाहिजेत. निश्चितच. आणि जर ती रील स्टारपासून सुरुवात झाली तर नक्कीच फायदेशीर ठरेल. आज रील स्टारमधून तुम्ही एक स्टार म्हणून समोर येताय. हं, हं, हं. तुम्ही लीड करताय. तुमचा बालपण कसं गेलं हे देखील प्रेक्षकांना कळणं तेवढंच गरजेचं आहे. कारण आज ज्या हिरोला आम्ही स्क्रीनवरती पाहणार आहोत, हो, हो. त्यांना फक्त नागराज अण्णांचे बंधू हं, इथपासून हं. पुढं ओळख असण्यापेक्षा त्यांचं मागचं बालपण कसं गेलंय, हेही माहिती असणं गरजेचं आहे. होय की म्हणजे एका सामान्य कुटुंबातल्या मुलाचं जातं तसंच. म्हणजे एवढं एवढं काय ट्रॅजिक वगैरे म्हणता येणार नाही आणि एवढं पण काय होपफुल किंवा सोबत पण जीवन नव्हतं माझं. अ, आम्ही चौघं भाऊ. त्यात चौथा सर्वात लहान असल्यामुळं शेंडेफळ. हां, शेंडेफळ असल्यामुळं लाड पण झाला, मार पण खूप खाल्ला. अभ्यासासाठी खूप मार खाल्ला. थोडाफार वात्रटपणा होता, तर त्यामुळं बाहेर मारामारी झाली, की घरचे पण मारायचे. ह्या सगळ्यातनं वाढत आलो. वडील पण माझे माळकरी आणि थोडेसे मजूर सहकार सोसायटी मुकादम छोटे-मोठे कॉन्ट्रॅक्ट जे सरकारी असायचे ते घ्यायचे आणि तुम्हाला तर माहिती आहे, की हे काय सतत काय कामं भेटतात असं पण नाही आणि गरिबी हालाकी बघितली आहे. म्हणून मी म्हणतोय, की हा रोल जो माझ्या काळजाच्या जवळचा आहे. तर हे एक सगळं बघितलेलं आहे, हे पात्र आजूबाजूला आहेत. त्यातनंच माझं पण जीवन घडलंय. मग माझ्या बालपणी मी माझ्या गावीच जिल्हा परिषद शाळेत शिकायला होतो. 1ली ते 4थी अ, एका मराठी शाळेत झालं जिल्हा परिषदच्या आणि तिथूनच गावात एक माझ्या हायस्कूल आहे, भारत हायस्कूल. तिथं 10वी पर्यंत 12वी पर्यंत शिकलो. 12वी नंतर 1 वर्ष मी करमाळ्यात शिकलो. परत पुन्हा गावाकडं आलो. आणि एक टी-वाय नंतर तर मी पोलीस भरती झालो मुंबईमध्ये. म्हणजे काही एक सामान्य मुलाचं जे बालपण असतं तसंच होतं माझं. बरोबर. नक्कीच. आता आपल्या मूव्हीचं नावच रील स्टार आहे. हं, हं. मूव्हीमध्ये मला वाटतं जे लीड रोल करणारा ॲक्टर आहे, हो, हो. कॅरेक्टर आहे, बरं. तेही रील स्टार आहे. हं, हं. आणि महाराष्ट्रामध्ये हजारो रील स्टार आहेत, की जे स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे रील्सच्या नक्कीच. जोरावरती. हो, हो. कोणी मोठ्या पडद्यावर गेलं. प्रत्येकाला ते शक्य झालं नाही. हं, परंतु हं.
आज आपण पाहिलं तर पूर्वी एखादा प्रोग्राम असेल त्याला जर कोणी सेलिब्रिटी बोलवायचे म्हटलं तर ऍक्टर असायचे, एकटाच मग त्यांना पाहण्यासाठी होय की होय. सगळा समुदाय जमा व्हायचा. आज रील स्टार जे आहेत त्यांना बोलवलं जातं, त्यांच्यासाठी लाईन लागतात, त्यांच्या बाजूनी बाउन्सर असतात. कसं रिलेट करणार तुम्ही तुमचा रील स्टार आणि होय. हे ऍक्च्युअल जे ग्राउंडवरती Ground. रील बनवणारे रील स्टार आहेत होय ते? की होय. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रील्स बनवणं किंवा फिल्ममध्ये ॲक्टिंग करणं हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. माणूस आपली कला दाखवतो, त्याला व्यक्त व्हायचं आहे, त्याला दाखवायचं आहे की अ, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो आणि नंतर ते केल्यानंतर कितपत ते त्याने वठवलंय चांगलं आणि त्याच्यावरती मग त्याला मिळणारी प्रेक्षकांची दाद, शाबासकी, तर हे प्रत्येकाला पाहिजे असतं आणि हे फक्त फिल्ममधल्या ॲक्टर लोकांनाच नाही पाहिजे. हे प्रत्येक रील स्टारला हवं आहे. ते करतायत ते लोकांनी ॲप्रिशिएट केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे, त्यांचे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत आणि रील स्टार इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहेत आणि ते आज सिनेमे चालवण्यात सुद्धा त्यांचा मोठा हात आहे. ते रील्स बनवतात, सिनेमाला सपोर्ट करतात, मराठी कलाकारांना सपोर्ट करतात आणि नक्कीच का त्यांनी बाउन्सर का ठेवू नये? म्हणजे बाउन्सर ठेवणं म्हणजे ते निश्चित फेमस झालेत, निश्चित त्यांच्याकडे पैसा आलाय. तर ह्याचा अर्थ आहे की त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटलाय आणि तो प्लॅटफॉर्म ज्याच्या त्याच्या नशिबानं, ज्याच्या त्याच्या कर्तृत्वानं तयार झालेला आहे. आणि हे आज रील्स जे काही प्रकरण आहे, आपण मोबाईल उघडला की बघतोय स्टेशनमध्ये, प्रवासात सगळीकडे लोकं आज ते बघतायत, आनंद घेतायत, एंटरटेनमेंट स्वतःचं होतंय त्यांचं. आणि आज अ, ते इतके फेमस आहेत की फिल्म मेकरच्या ॲक्टरच्या तोडीचे म्हणावे इतपत ते आज तयार झालेले आहेत. आणि तुम्ही बघाल की प्रमोशनला त्या लोकांची मदत घेतली जाते. मोठ्या-मोठ्या फिल्मला, मराठी फिल्मला. ते मदतशील पण आहेत. ते येतायत, अ, तुमच्या फिल्मला सपोर्ट करतायत. तर निश्चितच ते रील स्टारलाही खूप मोठा सपोर्ट करतील कारण की फिल्मचं नावच रील स्टार आहे. बरोबर. आणि रील स्टारच्या जीवनावरती जर आधारित ही मूवी असेल तर रील स्टार, मला तरी वाटतं की रील स्टार हा मूवी डोक्यावरती घेतील. नक्कीच, नक्कीच. मलाही खूप आशा आहे आणि मी विनंती पण करतो तमाम महाराष्ट्रातल्या रील्स बनवणाऱ्या रील स्टारना, की ही एक तुमच्या जीवनावर बेतलेली फिल्म आहे आणि ही फिल्म जशी तुम्हाला सपोर्ट करते तसा तुम्हीही या फिल्मला पाठिंबा, सपोर्ट करावा, ही माझी विनंती आहे तुम्हाला. नक्कीच. आजच्या या पॉडकास्टमधला शेवटचा प्रश्न. हं, हं, हं. आपण खूप बोललो, रील स्टारवरती बोललो, तुमच्यावरती बोललो, फिल्म इंडस्ट्रीवरती बोललो. एक वास्तव प्रश्न, रील स्टार का पाहावा? त्यातली पहिली बाजू अशी, की आपण मनोरंजनासाठी फिल्म पाहतो. येस. आणि मनोरंजनाबरोबरच अ, अ, तुम्ही काहीतरी आपल्यातली जगण्यातली गोष्ट फिल्ममध्ये बघता, तर ती तुम्हाला निश्चितच आवडते. रील्सचा का बघावा? तर ह्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या सिनेमामध्ये जो काही अभिनय झाला आहे, जे काही लोकं वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले कलाकार फिल्ममध्ये आहेत. अ, आणि म्युझिक हे विनू थॉमस जे आहेत केरळचे, त्यांनी केलेलं आहे. केरळचे दिग्दर्शक आहेत, अमेरिकेचे प्रोड्युसर आहेत. एक असं काहीतरी एक मिश्रण आम्ही बनवलंय आणि ते तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघावं. गाणी खूप सुंदर झालेली आहेत. तुम्हाला खूप आवडतील गाणी आणि मी तर असं म्हणणार नाही, की माझी फिल्म वेगळी आहे. वेगळी नाही, अनेक कथांमधली एक वेगळी कथा फिल्ममध्ये आहे. तर ती तुम्ही पडद्यावर नक्की बघावी. नक्कीच. मला तरी तुमच्या बोलण्यातून, तो टीजर पाहून, तो पोस्टर पाहून हं. आणि एकंदरीत थीम पाहून असं वाटतंय, की हे मराठी मूव्ही आहे, परंतु हां. याच्यामध्ये हॉलिवूड, बॉलिवूड आणि टॉलिवूड हे टॉलीवूड. तिन्हीचं पण मिश्रण नक्कीच. असावं नक्कीच, आणि नक्कीच. ते प्रेक्षकांना नक्की आवडेल. नक्कीच. खरं तर एक काळ होता, की मोनोपॉली होती. होय, होय. म्हणजे तेच हिरो, ते डायरेक्टर, तेच प्रोड्युसर. होय, होय. परंतु ती मोनोपॉली कुठेतरी महाराष्ट्रीयन माणसांनी तोडण्याचा प्रयत्न केला, ती तोडली आणि आज ही गाववाड्यातली पोरं येऊन तो मूव्ही तयार करतात आणि करतायत. ॲक्च्युअल गावाची परिस्थिती, समाज व्यवस्था होय, होय. याच्यावरती तुम्ही मूव्ही बनवताय आणि हा मूव्ही देखील त्याच थीमवर असेल. कारण त्या मूव्हीवरती जर जास्त बोललो आपण तर त्यातला सस्पेन्स निघून जाईल. निघून जाईल. त्याच्यामुळे तो प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावरती होय. थिएटरमध्येच पाहू द्या. तुर्तास आज आपण थांबूयात. खरं तर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टींमधलं वास्तव सांगितलं. आणखीन महत्त्वाची आपल्या दोघांच्या गप्पांमध्ये राहून गेली गोष्ट सांगायची मला. ह्या फिल्ममध्ये 4 गाणी आहेत. 3 गाणी ओके. विनू थॉमस सरांनी केलेली आहेत. गुरु ठाकूरनी ती गाणी लिहिलेली आहेत. आणि एक गाणं जे पाहिजे होतं, की जरा ते वेगळ्या धाटणीचं पाहिजे होतं. कारण की आपल्या महाराष्ट्रीयन बोलीभाषेतलं मला गाणं त्या फिल्ममध्ये पाहिजे होतं.
माझा एक मित्र आहे शुभम भट म्हणून, तो गेली आज 6 वर्ष झालं रहमान, दिग्गज म्युझिक डायरेक्टर रहमान यांच्याकडे तो सहाय्यक म्हणून काम बघतो त्यांचं, आणि तो तिथं म्युझिक पण शिकतो आणि त्यांना मदत पण करतो. त्याच्याकडून मी हे गाणं वाजवून घेतलंय. आणि वैभव देशमुख आपले जे घरबंधू बिर्याणीची गाणी लिहिलेले आज मराठीत फेमस आहेत, त्यांनी एक गाणं लिहिले. म्हणजे तुम्ही जे हॉलिवूडचं पण उल्लेख केला तर तो म्हणजे त्या अर्थानं पण आपल्याला लाभलेला आहे, कारण की रहमान साहेब हे आता महाराष्ट्राचे, भारताचे जेवढे आहेत तेवढेच जगातले पण आहेत, कारण की त्यांना ऑस्कर आहे. बरोबर, नक्कीच. खरं तर आपण महत्वाचा विषय विसरून गेलो होतो. गाणं हा त्या मूवीचा आत्मा असतो. कारण कुठलंही गाणं हिट झालं की तो मूवी उचलला. बरं, थोडंसं आणखीन आपण लांबूयात. आपण बाकी जे काही कॅरेक्टर आहेत मूवीमधले त्याच्यावरती काही बोललो नाही. होय की, म्हणजे तुम्ही आता मी कलाकारांवर पण येतो. तुम्ही जसं म्हणाला की म्युझिक हा आत्मा असतो प्रत्येक फिल्मचा, तर हे आपण मी निश्चितपणे आणि खात्रीलायक तुम्हाला सांगतो की ह्या फिल्मची गाणी सगळी हिट आहेत. याचं बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला अतिशय आवडेल. एक ज्या पद्धतीने आपण बोलतो की दमदार सिनेमा, पूर्ण पॉवर पॅक सिनेमा, म्हणजे कुठलीच बाजू लूज सुटलेली नाही फिल्ममध्ये. फिल्ममधले कलाकार तुम्ही म्हणताय तर वेगवेगळी पात्र आहेत. लीड हिरोला सपोर्ट करायला जी पात्र फिल्ममध्ये येतात तर त्यांनी ते सपोर्टिंग कॅरेक्टरमध्ये लोक आहेत. खूप छान रोल केलेला आहे. सगळ्यांनी आपापला अभिनय आपापल्या पातळीवर छान केलेला आहे. माझ्या बायकोचा रोल फिल्ममध्ये उर्मिला जगताप करते. ती आपल्या जेजुरीचीच आहे, पुण्याजवळ. आणि सेट जिवंत आणि हसता खेळता ठेवायचं तिची जबाबदारी असायची, आणि ती खूप नटखटपणे ते सगळं करायची. 2 लहान मुलं जी आहेत, माझी मुलगी आणि माझा मुलगा, हे जे काही रोल केले दोघांनी, त्यांच्याशी मस्करी करणं, प्रँक करणं, थट्टा मस्करी करणं, हे उर्मिला करायची. आणि तितकीच ती दमदार अभिनेत्री आहे. म्हणजे आत्ताच सुजय ढाकेचा जो श्यामची आई सिनेमा येऊन गेला, ज्याला नॅशनल अवॉर्ड आहे ह्या वर्षीचं, त्या सिनेमात पण तिने एक छोटासा रोल केलेला आहे. अच्छा. आणि प्रसादाची भूमिका काय? ते एका पत्रकाराच्या भूमिकेत आहेत आणि खूप सुंदर त्यांचा रोल आहे. ॲक्शन ही केलेली आहे त्यांनी. तर तुम्ही बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण की कुठल्या पात्राचं काय काम आहे फिल्ममध्ये हे सांगून मला तुम्हाला स्पॉइलर द्यायचं नाही, कारण की तुम्ही फिल्मचे पोस्टर बघितले असतील की इतकी भरभरून मराठी इंडस्ट्रीतले चेहरे आहेत, दिग्गज लोक आहेत ती फिल्ममध्ये. तर नक्कीच एक ब्लॉकबस्टर सिनेमा, मल्टीस्टार सिनेमा ज्याला आपण म्हणूयात, तर असा हा सिनेमा आहे रील स्टार. नक्कीच. खरं तर तुम्ही म्हणताय तसं तो ब्लॉकबस्टर आहेच, आणि प्रेक्षक नक्कीच त्याला डोक्यावरती घेतील. नक्कीच. कारण जिव्हाळ्याचे विषय तुम्ही घेऊन येत असतात. कारण आजपर्यंत तुम्ही ज्या मूवीमध्ये दिसलात ते लोकांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत, आणि ते लोकांनी आवडले, ते लोकांनी डोक्यावर घेतले. सो आज प्रेक्षक वर्ग तर तुमच्यासोबत असणारच आहे, परंतु रील स्टार देखील, जो रील स्टार सर्वांना जगापर्यंत पोहोचवतो, तो रील स्टार आज तुमच्यासोबत असणार आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. वास्तव कट्ट्याकडून तुम्हाला तुमच्या या मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच.